नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील श्री कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर FDAची धाड. तब्बल 5,16,000ची बेकायदा औषधे जप्त. टिटवाळ्यातील डॉक्टर चेतन पाटील यांच्या श्री कृष्णा मल्टी स्पेशालिटी रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकलाय. या छाप्यात रुग्णालयाच्या जागेतून सुमारे 5.16 लाख रुपये किमतीची औषधे जप्त केली आहे. या रुग्णालयात असलेले परवानाधारक मेडिकल स्टोअर स्थलांतरित झाल्यानंतरही रुग्णालय बेकायदेशीरपणे औषधांचा साठा करत असल्याची गुप्त माहिती FDA ला मिळाली होती आणि त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. औषध निरीक्षक राजश्री शिंदे आणि डोईफोडे यांनी ही कारवाई केली आहे. या संपूर्ण कारवाईवर परिमंडळ 4 चे सहाय्यक आयुक्त राजेश चौधरी तसेच सहायुक्त कोकण विभाग VT जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली आहे. ही औषधे कोणत्याही वैद्य परवान्याशिवाय साठवली जात होती. त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत हा गुन्हा ठरतो. छाप्यादरम्यान रुग्णालयात मोठ्या प्रमाणात औषधे होती, मात्र या कारवाईत कमी औषधे दाखविण्यात आली असल्याचं म्हटलं जाते. रुग्णालयातील बेकायदेशीर औषध साठ्या प्रकरणी छापा टाकल्यानंतर औषधे खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असल्याने त्यांचे चांगलेच धाबे दणाणले. याबाबत श्री कृष्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर चेतन पाटीलने यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये चालकाने मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला असल्याने आपण त्याचे मेडिकल येथून काढलेले आहे. आपण नवीन मेडिकल उघडण्यासाठी परवाना मिळावा म्हणून कागदपत्रे सादर केलेली आहे. रुग्णाला लागणारी औषधे आपण हॉस्पिटलमध्ये ठेवलेली होती, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे आणण्यासाठी इतरत्र जाण्याचा त्रास वाचावा, असे डॉक्टर चेतन पाटील यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.